श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. माझ्या स्वामी कृपा चॅनलमध्ये सर्वांना नमस्कार. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. उद्या 29 जुलै वार बुधवार या दिवशी आहे गुरुपौर्णिमा. या दिवशी तुम्ही तुमच्या पद्धतीने तुमच्या इच्छेनुसार स्वामींची घरच्या घरी राहूनही सेवा करू शकता. त्याचबरोबर तुमच्या जवळपास स्वामींचं मठ असेल, केंद्र असेल तर तिथे जाऊनही सेवा करू शकता. त्याचबरोबर तिथे आरतीमध्येही सेवेमध्ये सहभाग घेऊ शकता आणि घरीच स्वामींच्या आवडीचा नैवेद्य दाखवायला अजिबात विसरू नका. तर गुरुपौर्णिमेच्या दिवशी स्वामींची आपण कोणती सेवा करू शकतो तर बघा, सगळ्यात आधी सकाळी लवकर उठून स्नान करावं, स्वच्छ वस्त्र परिधान करावी. त्यानंतर स्वामींच्या मूर्तीसमोर किंवा फोटो असेल त्यासमोर बसावं, अगरबत्ती दिवा लावावा, स्वामींना नमस्कार करावा, गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा द्याव्यात आणि सदैव आपल्यावर त्यांची कृपा राहो अशी मनोमन प्रार्थना करावी. त्यानंतर माळ घ्यायची आणि एक माळ श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ किंवा श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ असा अगदी सावकाश हळूवार स्वतःला आवाज येईल इतपत आवाजानं स्वामींचा मंत्राचा जप करावा. आपण संध्याकाळी 6:30-7 वाजेदरम्यान बघा आपण काही सेवा जप करायचे आहे. बघा, एक माळ जप केला तरीही खूप मोठी सेवा असते. फक्त मनोमन विश्वासानं तुम्ही ही सेवा करा. म्हणून बघा, त्याचबरोबर स्तोत्र पारायण काही करायची असतील तर तीही तुम्ही करू शकता. तुमच्याकडून जेवढी जमेल तेवढी तुम्ही सेवा करू शकता. बघा, तुम्ही अगदी दिवसातून केव्हाही स्वामींच्या मठात, केंद्रात तिथे विविध कार्यक्रम असतात, अन्नदान असतं, तर तिथे बघा तुम्ही तिथे जाऊनही प्रसाद ग्रहण करू शकता किंवा सेवेमध्ये सहभागीही होऊ शकता. आता त्याचबरोबर बघा, स्वामींना कोणता नैवेद्य दाखवायचा तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे स्वामी महाराजांच्या आवडीचा स्वामींना नैवेद्य आहे तो म्हणजे पुरणपोळी. शुद्ध तुपाची पुरणपोळी आणि खीर हा नैवेद्य स्वामींना तुम्ही दाखवू शकता. त्यासोबत तुम्ही बघा कांदा भजी आहे, आमटी भात, अगदी पूर्ण ताट तयार करून स्वामींसमोर दाखवू शकता. किंवा हे करायचं नसेल तर मग बघा दुसरा ऑप्शन म्हणजे बेसनाचे लाडूसुद्धा स्वामींना खूप आवडतात. तुम्ही मग ते बघा 11, 21, 51 बेसनाचे लाडू करून त्याचाही नैवेद्य दाखवू शकता. त्याचबरोबर स्वामींच्या मठात, केंद्रातसुद्धा तुम्ही घेऊन जाऊ शकता पुरणपोळी, खीर, आमटी बघा किंवा बेसनाचे लाडू. यथाशक्ती तुम्हाला जे शक्य असेल तुमच्या इच्छेनुसार आपण हे करायचं आहे. आणि गुरुपौर्णिमेच्या दिवशी दुपारच्या जेवणात किंवा रात्री तुम्ही केव्हाही हा नैवेद्य दाखवू शकता. सहसा करून तुम्ही हा नैवेद्य बघा 10:30 सकाळी 10:30ची जे आरतीचा तो टायमिंग जो असतो त्या टायमात जर दाखवण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करा. तसंच बघा, जे यथाशक्ती जो नैवेद्य तुम्हाला शक्य होईल तो नक्कीच आवर्जून अर्पण करा. याने स्वामी प्रसन्न होतील, तुमच्यावर त्यांची अखंड कृपा होईल. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी.